समोसा आणि जिलेबी हे दोन पदार्थांचं नाव जरी घेतलं तर आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खरं तर लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. मात्र हा पदार्थ सिगरेटपेक्षा घातक आहे असं जर म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खरं तर कार्डिओलॉजिस्ट अमर आमले सर आहे. त्यांनी खरं तर अनेक वर्षांपासून या सगळ्या संदर्भात जनजागृती करत आहे. मात्र आज केंद्र सरकारने सुद्धा गाईडलाईन काढलेली आहे. सर, कसं पाहता तुम्ही? नॉर्मली एका पाणठिल्यावर सिगरेट किंवा तंबाखूबद्दल प्रत्येकाला अवेअरनेससाठी सिम्बॉलिकली माहिती दिली गेली आहे. पण एक समोस्यात किती तेल आहे आणि एका जिलेबीमध्ये किती साखर आहे याची माहिती कोणालाच दिली नाही जातात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर ह्या इनिशिएटिव्हमुळे गव्हर्नमेंटने एक इनिशिएटिव्ह सुरू केला आहे जिथे की जिथे कॅन्टीनमध्ये गव्हर्नमेंट कॅन्टीन्समध्ये समोसा किंवा गोड कुठलाही पदार्थ राहील त्यात पर 100 ग्राम किती शुगर आणि फॅट आहे याची माहिती दिली जाईल. सायमल्टेनियसली त्याच्या बाजूला शुगर आणि फॅट एक्स्ट्रा कन्झम्पशनमुळे काय बॉडीवर दुष्परिणाम होतो. बेसिकली लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा आल्यामुळे BP शुगर येतं. BP शुगर आलं की हार्ट अटॅक, ब्रेन अटॅक, किडनी फेलियर आणि कॅन्सर पण होतो. तर ही सायकल होते याची माहिती द्यायसाठी हे इनिशिएटिव्ह केलं गेलं आहे. सर, यामध्ये काय नेमके सरकारचे आदेश आहे, इनिशिएटिव्ह देण्यात आलेले आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्याचा समोर आलेला आहे सगळे प्रकार? बघा, जसं स्टॅटिस्टिक्स सुरू आहे 2050पर्यंत 50 करोड पॉप्युलेशन आपली लठ्ठ राहील किंवा ओव्हरवेट राहील आणि ते सायमल्टेनियसली जसं मी सांगितलं बाजूचा आजार पण वाढेल. हे जर आम्ही ग्रासरूट लेवलवर आजच आम्ही कुणी लोकांना अवेअर केलं की हे कमी खा किंवा याचं क्वांटिटी कमी ठेवा तर हा आम्ही पुढचा येणारा जो एपिडेमिक आहे, लठ्ठपणाचा एपिडेमिक आहे, तो आम्ही थांबवू शकतो. तर जसं मला म्हटलं 4 लाईन वाच, तर मी 4 लाईन वाचेल पण विसरून जाईल. पण मला तोच फोटोमध्ये दाखवला की हा एक समोसा आहे, कोल्ड्रिंक आहे, याच्यात एवढं शुगर आहे 100 ml मध्ये 100 मिलीग्राममध्ये, तर तो मला जास्ती इम्पॅक्ट करेल. तसंच इन्स्टिट्यूशन्समध्ये इव्हन शाळांमध्ये खूप शाळांमध्ये हे इनिशिएटिव्ह केला गेला आहे की समोस्यावर किंवा एका कोल्ड्रिंकवर किती शुगर आणि ऑइल आहे हे माहिती दिल्या गेलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण माहिती दिले गेले आहे. मग तो माझा निर्णय आहे की मी ते साईड इफेक्ट घेऊ की न खाता त्याचा बेनिफिट घेऊ. तर व्हिज्युअल इम्पॅक्टसाठी तसे स्टिकर्स लावून त्याची क्वांटिटी दिल्या जाणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला भेटणार आहे. सर, खरं तर अनेक शाळा आहे किंवा इतर कॅन्टीनच्या किंवा इव्हन हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा हे पदार्थ सहज मिळतात आणि स्वस्त असल्यामुळे सहज कोणीतरी आपल्या जेवणाचा वगैरे पर्याय म्हणून निवडतो. एक्झॅक्टली. समोसा जिलेबी का म्हटलं गेलं आहे? कारण हे आपलं नॅशनल फूड आहे. कुठेही मीटिंग असली तर पहिले एक चहा येते, त्यात खूप सारी साखर असते किंवा 2-4 समोसे येतात आणि मग ते आम्ही खातो. जसं हे शुगर बॉडीमध्ये जातं पटकन इन्सुलिनचं स्पाईक होतं आणि ते शुगर ते कमी करतं. परत मला भूक लागते, मी दुसरी जिलेबी उचलतो, परत इन्सुलिन करतं ते आपलं काम आणि अशी सायकल सुरू असते आणि मी 4-5 जिलेबी खाऊन टाकतो. तर हे सवय जी आहे आपली ती कुठे ना कुठे ब्रेक केली पाहिजे. हेच मी जर एक ॲपल खाल्लं तर शुगर हळूहळू रिलीज होईल, इन्सुलिन हळूहळू रिलीज होईल आणि मला दुसरं ॲपल खायची इच्छा नाही होणार. हीच गोष्ट जर आपल्याला कळवण्यात आली तर आपण कुठे ना कुठे 100पैकी 10 लोकांना ही अवॉइड करू शकू आणि इवन जसं स्कूल, कॉलेजेस आणि मीटिंग्स आहेत तिथे आपण हेल्दी अल्टरनेटिव्ह देऊन हे हेल्थ इनिशिएटिव्ह सुरू करू शकू. सर, घातक म्हणजे कशा पद्धतीने घातक आहे? म्हणजे काय नेमकं होतं? म्हणजे तुम्ही स्पाईक तर सांगितलं, पण आपण लहान मुलांना सहज देतो, अरे बाळा खातो का समोसा, म्हणजे असं बरेचदा आपण सहज पाहायला मिळतं. म्हणजे किती घातक आणि कशा पद्धतीने सगळं रोखलं? तुम्ही पाहाल 50 वर्षाआधी एवढे तुम्ही हार्ट अटॅकचे पेशंट पाहायचे नाही. 30 वर्षाच्या पेशंटला कधी हार्ट अटॅक नाही यायचा, कॅन्सर नाही यायचा. आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक घरी, प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक BP शुगरचा पेशंट 30 वर्षाचा आणि हार्ट अटॅक किंवा कॅन्सरचा पेशंट असतो. असं का झालं आहे? कारण आपलं डाएट आणि लाईफस्टाईल चेंज झालं आहे. कुठल्याही आजाराला ठीक करताना पहिली गोष्ट आम्ही सांगतो डाएट आणि लाईफस्टाईल चेंज करा. तर तेच इनिशिएटिव्ह आहे. हे तर आपल्या आजूबाजूला लेफ्ट अँड राईट एक्झाम्पल्स आहे की काय होतं आपल्या डाएटमुळे. आणि हे जर इनिशिएटिव्ह घेतलं गेलं तुमचे मीडियाचा यूज करून आणि आमच्या अवेअरनेस प्रोग्रामनी कुठे ना कुठे आम्ही याला थांबवू शकू, प्रोग्रेशन ऑफ डिसीज. सर, तुम्ही अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत जनजागृती करतात, तर कशा पद्धतीने जनजागृती करतात, त्याचा आतापर्यंत काय फायदा झाला आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतला त्याचा काय? कार्डिओलॉजिस्ट सोसायटी विदर्भ चॅप्टरचा मी प्रेसिडेंट आहे आणि त्याच्या थ्रू आम्ही खूप शाळेमध्ये अवेअरनेस प्रोग्राम, स्कूलमध्ये अवेअरनेस प्रोग्राम, सोसायटीजमध्ये अवेअरनेस प्रोग्राम्स करत असतो. कुठलंही आमचं हेल्थ इनिशिएटिव्ह असतं. आता सोशल मीडियाच्या यूजमुळे आम्ही आमचा इन्स्टा पेज ओपन करून त्याच्यात पण एका पद्धतीने ही अवेअरनेस क्रिएट करतो आहे. आता लेटेस्ट माझा एक छोटा कोल्ड्रिंकवर व्हिडिओ होता, त्याच्यात मला इमिजिएटली 25 लोकांनी मेसेज करून सांगितलं की सर तुम्ही जे सांगितलं गेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कोल्ड्रिंक कमी केलं आहे किंवा बंदही केलं आहे. कुठे ना कुठे तो फरक पडतो. गव्हर्नमेंटने हे सुरू केलं आहे, कुठे ना कुठे तो फरक पडणारच आहे आणि आमच्यासोबत आमचं हे अवेअरनेस प्रोग्राम सोबत केलं तर कुठे ना कुठे आम्हाला पेशंटला बेनिफिट देता येईल. ते सर, ज्या पद्धतीने म्हटलं आहे की सिगारेटपेक्षा घातक आहे, तर तुम्ही सांगितलं एक चेन सिस्टीम आहे, म्हणजे एक बिमारी तुमच्या इथं एंटर झाली की बिमारीची सायकल सुरू.
शुगर एक ॲडिक्शन असतं. हे ज्या सेंटरवर काम करतं ब्रेनवर, तिथे डोपामिन रिलीज होतं आणि डोपामिन आम्हाला फील गुड करवतं. आणि जसं मी म्हटलं इन्सुलिन हे शुगरला डाऊन केलं की मला आणखी शुगर खायची इच्छा होईल. जास्ती एका माणसाला फक्त 35 ग्राम शुगरची गरज आहे, एका बाईला फक्त 25 ग्राम शुगर ऑफची गरज आहे. आणि जे हे एवढंसं शुगर इनिशियली फक्त 2-4 जिलेबीमध्ये येऊन जातं, त्याच्या एक्सेस शुगर तुम्हाला किडनी, हार्ट, ब्रेन आणि पूर्ण ऑर्गन्सला कुठे ना कुठे डॅमेज करतो मायक्रो लेवलवर, आणि लाँग टर्ममध्ये मग त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो. शुगरचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर जर कन्झम्पशनच कमी राहिलं, ग्रासरूट लेवलवरच आम्ही काम केलं, तर हे पुढचं आपण अवॉइड करू शकू. सर हे फक्त जिलेबी किंवा समोसा संदर्भात आहे का तत्सम पदार्थ आहे? म्हणजे त्याला पर्याय एक असं असू शकते का, आलूवंडा असू शकते, एखाद वेळेस कचोरी असू शकते किंवा एखादा गुलाबजाम असू शकते. तर ह्या सगळ्या पदार्थांबाबतीत तेच म्हटलं की समोसा, जिलेबी आमचं नॅशनल फूड आहे. प्रत्येक मीटिंगमध्ये असतो, प्रत्येक शाळेत असतो, प्रत्येक वाढदिवसात असतो. ते एक सिम्बॉलिक आहे. म्हणजे क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर, आणि ऑइली फूड म्हटलं तर समोसा, गोड म्हटलं तर जिलेबी. तर सिम्बॉलिक आहे. तर हे अप्लाय होतं प्रत्येक ऑइली फूडला आणि प्रत्येक गोड फूडला. सर साधारणतः एक समोसा म्हणजे आपण सहज खातो किंवा कधीतरी भूक लागली 2 किंवा 3 होते, तर एका याच्यात किती कॅलरीज आहे किंवा किती शुगर? ते साईज प्रमाणे असतं, पण बेसिकली जसं मी म्हटलं तुम्हाला फक्त 35 ग्राम शुगर पाहिजे आणि 25 ग्राम ऑफ फिमेलला पाहिजे. एक 100 ml कोल्ड्रिंकमध्ये 10 ग्राम असतं, म्हणजे एका बॉटलमध्ये 25 ग्राम शुगर तर आम्ही एका कोल्ड्रिंकमध्येच घेऊन घेतो. तसंच समोस्यामध्ये फॅट असतं, 10 ते 12 ग्राम फॅट असतं. जेवढा मोठा जेवढे क्वांटिटी ते वाढत जातं, आणि फॅट जास्ती प्रमाणात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुष्परिणामच करतो. तर क्वांटिटी कमी असली आणि त्यापेक्षा चांगलं ऑल्टरनेटिव्ह जेव्हा आपल्याकडे आहे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, ते घेतलं तर आम्हाला फायदाच होईल. हे जास्ती सांगायची गरजच नाही आपल्याला की हे ऑइली आणि शुगरी फूड आपल्याला नुकसान करत आहे. सर यासोबत आणखी घातक ठरणारी एक गोष्ट आणखी असते की ते तेल वारंवार वापरल्या जातात, खास करून हॉटेल्समध्ये, ते सुद्धा याला घातक ठरतं. तो एक वेगळाच टॉपिक आहे. म्हणजे तो रियूज ऑफ तेल किती खराब आहे. जे आमचं कॉम्प्लेक्स तेल होऊन जातं, सिम्पल तेल होऊन ते पूर्ण अजून ॲब्झॉर्ब होतं. तो वेगळा टॉपिक आहे. आपल्याला त्याचे अजून डिटेल डिस्कशन लागेल त्याला. नक्कीच हे होते कार्डिओलॉजिस्ट. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे या सगळ्या संदर्भात जनजागृती करतात. मात्र आज केंद्र सरकारनं जी गाईडलाईन काढलेली आहे की समोसा, कचोरी हे सिगारेटपेक्षा घातक आहे, तर ते सगळ्या संदर्भात त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे की आपल्यासाठी किती घातक ठरू शकतं. आणि एवढंच नाही तर मृत्यूच्या दारेपर्यंत नेणारा कॅन्सरसुद्धा या सगळ्या खाद्य पदार्थामुळे होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या आणि जे आहे आरोग्यासाठी संदर्भात जागरूक राहा, असंही आवाहन केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.